तो कोण असणार आहे मला काही त्याच्यात जास्त महत्त्व नाही. मी कसं आहे, आमचं लक्ष आहे वंचित घटकाकडे. पीडित वंचित जो अतिशय दुर्लक्षित घटक आहे, तो कुठल्याही धर्माचा असू दे, त्याच्यासाठी आमचा धर्म एकच आहे. कर्जमाफीच्या बाबतीत आम्ही बोललो आहे की जे तुम्ही प्रोत्साहन निधी देता आहे ते वाढवून द्यावं लागेल. आत्ता जरी देता आला नाही तर सेकंड टप्प्यामध्ये तुम्ही वाढवून द्यावं लागेल, आणि वेळ पडलं तर आंदोलनही करू. आता याच्यावर काय आहे, ही पीक कर्जाची माफी झाली, पण याच्यात स्प्रिंकलरसाठी घेतलेलं कर्ज असेल किंवा पॉलीहाऊससाठी असेल किंवा ट्रॅक्टरसाठी घेतलेलं असेल किंवा साधन सामग्री निर्माण करण्यासाठी असेल, ते घेतलं तर किमान 1 ते 1.5 लाखाची कोटीची कर्जमाफी माफ करावं लागेल. लक्षात घ्या, हा आकडा फार मोठा आहे आणि याच्यासाठी आपण केंद्रासोबत लढलो पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की आता आमची लढाई ही हमी भावाची असणार आहे. आम्ही हमी भावासाठी लढणार आहोत, बिलकुल ताकदनं लढणार आहोत. कारण शेतकऱ्याचं मूळ जे आहे ना, याच्यातला जर खरं त्याला वेळेवर कर्ज काळाची वेळ याची नसेल किंवा तो कर्जबाजारी आत्महत्या थांबायची असेल तर हमी भावाची लढाई लढलो पाहिजे. बच्चू भाऊ, तुम्ही म्हटला मगाशी की मंत्रिपद मिळालं असतं तर अजून वेगळं काही करता आलं असतं. पण माझं म्हणणं असं आहे की समजा तुम्हाला तुमच्या सगळ्याच्या तुम्ही ज्या मुद्दे मांडले, तुम्ही प्रस्ताव ठेवले, एकत्रित पत्रकार परिषद माध्यम प्रस्ताव शिंदे साहेब बघत असतील, जर तुमचे सगळे प्रस्ताव त्यांनी मंजूर केले तर आमदारकी सर तुम्ही मंत्रिपद स्वीकारण्यास तयार असणार का? आता कसं आहे, जर तरवर बोलण्यात काही अर्थ नाही. तुम्ही काय म्हणता मला का पट्टी लावून बॅटिंग कर, याच्यात काही अर्थ आहे काय? तयारी तुमची असेल का? नाही, ते माझं काय मत आहे, या सगळ्या गोष्टीवर आता बोलून काही फायदा नाही, चर्चाच नाही. आता ते बलावते का नाही बलावत हाच पहिले प्रश्न आहे. माझं काय म्हणणं आहे, बैठकच नाही झाली तर मग कशाला बोलू मी आता? हा हा नाही, माझं असं मत आहे का जर सन्मान शेतकरी मजूर दिव्यांगाचा सन्मान करायचा असेल तर जरूर निर्णय घेतला पाहिजे. आणि आम्ही ताकदीनं बिलकुल म्हणजे शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचं काम आपण निश्चितच फार ताकदीनं करू. आखरी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये काही गोष्टी आजही लोकांच्या मेसेज का बच्चू कडू गेले म्हणजे काही शब्द आम्ही कानावर पडत नाही. शेतकरी शेतमजुराचे अशा बऱ्याच लोकांच्या आम्हाला आलेले मेसेज का बच्चू कडू गेला पाहिजे. हां, बरोबर आहे, तुम्ही मान्य केलं म्हणून तुमचं धन्यवाद. तर वो ते जे म्हणतं ना, जी लढाई असतं ना, ती धारदारपणे लढाची, ते ते बिलकुल ताकदीनं लढू. शिवसेना मोठ्या होण्यासाठी तुमचा फायदा निश्चित होईल. शिवसेनेला माझं म्हणणं झालं तर काय हरकत आहे, आपल्या या मातीतली संघटना आहे, सेना आहे. तुम्ही एवढी पत्रकार परिषद येत आहे, एकनाथ शिंदे काहीसे पॉझिटिव्ह असतील, उदय सामंतांनी काहीतरी सिग्नल दिलं असेल बच्चू कडूंना, तेव्हा तुम्ही पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा करताय. कसं आहे, मी कडू आहे आणि मी जर चेहरा आनंदी ठेवला नाही तर कडू होऊन जाईन आधी. त्यांना कडू, मला बरेच जण तुम्ही कडू आहे थोडेसे गोड गोड राहत जा. मला असं वाटते का अधिक एकदा बसू ना आपण. माझं काय मत आहे का आता हीच वेळ आहे तुमचं आमचं नेहमी भेट व्हायची, नाही तर मग तुम्ही कसे भेटता, आम्हाला भेटत नाही, आपण भेटू. आता काय खूप मला किमान 15-20 हजार मेसेज आले असेल, म्हणजे वाचणं पण होत नाही आहे. पण माझं असं मत आहे का आपण हा निर्णय राजकीय निर्णय कोणत्या ताकदीनं कुठल्या परिस्थितीत कसा घेतला पाहिजे हे आम्ही शिवबाच्या इतिहासातून शिकलो आहे. शिवरायांच्या त्यानं कधी डाव मारायचा, कधी हुलकी द्यायची, कधी काय करायचं. छत्रपतीचा इतिहास निवळ आम्ही वाचलंच नाही तर पायी पण चाललो आहे छत्रपतीच्या भूमीवर.
त्यांना तितका तर आम्ही मजबूत आहो ना, तुम्ही त्याची चिंता नका करू. दिल्लीमध्ये आपचे जसे खासदार भाजप